माय डियर एनर्जेटिक अँड हार्डवर्किंग स्टुडंट्स, कालच्या भागामध्ये आपण ॲटॉमिक मास बद्दल बोललो आणि बोलत असताना मी सांगितलं की सर्वप्रथम ॲटॉमिक मास, त्यानंतर ॲव्हरेज ॲटॉमिक मास आणि मोलार मास या तीन गोष्टींच्या संदर्भामध्ये टप्प्याटप्प्याने माहिती मिळवण्याचे काम आपल्याला करायचं आहे. आणि याच शृंखलेमध्ये ॲटॉमिक मास शिकत असताना आपल्या लक्षात आलं की एका ॲटमचं मास हे अतिशय कमी असतं, ज्याचं मेजरमेंट घेणं खूप अवघड जातं. म्हणून आपण आजच्या घडीला काय करत असतो की इफ यू वॉन्ट टू डिटरमाइन द मास ऑफ वन आयटम देन इट इज डिटरमाइन्ड रिलेटिव्ह टू द मास ऑफ कार्बन 12. आणि पुढे गेल्यावर आपल्याला असं कळालं की जर ॲटॉमिक मास एका ॲटमचा आपल्याला ॲटॉमिक मास युनिटमध्ये सांगायचं असेल तर ॲटॉमिक मास युनिटची डेफिनेशन आपण तिकडे है ना समजून घेतली की वन ॲटॉमिक मास इज एक्झॅक्टली द मास इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ वन आयटम. आणि तेच ॲटॉमिक मास युनिट नंतर आपण ग्राममध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ॲटॉमिक मास युनिटलाच आज आपण युनिफाईड मासमध्ये व्यक्त करीत असतो, ज्याला डाल्टन DA किंवा स्मॉल यू या सिम्बॉलनी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता याच साखळीमध्ये आपण आज ॲव्हरेज ॲटॉमिक मास बद्दल बोलणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या पिरियोडिक टेबलला पाहतो, मला व्यवस्थित समजून घ्या कारण कन्सेप्ट कळणं महत्वाचं आहे. तर पिरियोडिक टेबलमध्ये जितके काही एलिमेंट्स आपल्याला दिसतात जवळपास है ना 92 एलिमेंट्स हे नॅचरली ऑकरिंग आहेत, निसर्गात सापडणारे आहेत. आणि हेच एलिमेंट्स कसे सापडतात इन द फॉर्म ऑफ मिक्सचर ऑफ आयसोटोप्स. म्हणजे एकापेक्षा जास्त आयसोटोप्स मध्ये जन्म घेऊन ते अस्तित्वात येतात. जसं की आता कार्बन असेल फॉर एक्झाम्पल, मग कार्बन ॲटॉमिक मास 12, कार्बन ॲटॉमिक मास 13, कार्बन ॲटॉमिक मास 14. मग अशा वेळेला आपल्याला हे कळतं की प्रत्येक आयसोटोपला, मी उदाहरणादाखल कार्बन घेतलं बरं का, मग या कार्बनच्या स्वतःचा ॲटॉमिक मास आहे आणि त्याचं निसर्गात सापडण्याचं प्रमाणही फिक्स आहे. म्हणजेच थोडक्यात काय माहिती आहे का की एक एलिमेंट मोर दॅन वन आयसोटोप मध्ये अस्तित्वात येत असेल तर प्रत्येक आयसोटोपला स्वतःचा ॲटॉमिक मास आहे, मी रिपीट करतोय, आणि प्रत्येक आयसोटोपचं है ना नॅचरल अबाउंडन्स म्हणजे पर्सेंटेज ऑकरन्स सुद्धा निश्चित आहे. मग अशा वेळेला जर एक एलिमेंट मोर दॅन वन आयसोटोप मध्ये सापडत असेल आणि जवळपास सगळेच नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स हे इन द फॉर्म ऑफ मिक्सचर ऑफ आयसोटोप आपल्याला सापडत असतात, मग अशा वेळेला त्यांचा ॲटॉमिक मास ठरवायचं कसं लक्षात घ्या मी काय म्हणतो. मग कुठेतरी आपल्या असं लक्षात येईल की ज्या वेळेला आपण एकापेक्षा जास्त आयसोटोप्स मध्ये जन्म घेणाऱ्या आयटमचं मास सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते मास आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास मध्ये सांगत असतो. आणि हेच ॲव्हरेज ॲटॉमिक मास सांगण्याच्या करिता आपल्याला त्या आयसोटोपच्या दोन गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. एक, त्या दिलेल्या वैयक्तिक आयसोटोपचं ॲटॉमिक मास आणि त्याचं पर्सेंटेज ऑकरन्स म्हणजे निसर्गात सापडण्याचं प्रमाण किती टक्के आहे. मग ज्या वेळेला आपण प्रत्येक आयसोटोपचं म्हणजे एक एलिमेंट किती आयसोटोप मध्ये अस्तित्वात आला त्या सगळ्या आयसोटोपच्या ॲटॉमिक मास सोबत त्यांचं पर्सेंटेज ऑकरन्स आपल्याला कंबाईन म्हणजे करावं लागतं. तिकडे लक्षात घ्या, विचारात घ्यावं लागतं थोडक्यात आपल्या साध्या सरळ भाषेमध्ये. मग प्रत्येक आयसोटोपच्या त्या एलिमेंटच्या बरं का ॲटॉमिक मासला जर आपण पर्सेंटेज ऑकरन्सनी मल्टिप्लाय केलं आणि मल्टिप्लाय केल्यानंतर जेवढे आयसोटोप्स आहेत है ना त्यांच्या मल्टिप्लिकेशन नंतर आपण डिवाइड करण्याचा जर प्रयत्न केला 100नी तर मिळणारं उत्तर हे आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास दिसत असते. म्हणजे अजूनही आपलं चित्र स्पष्ट झालेलं नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून आता ज्या ज्या काही गोष्टी मी बोललो त्याच परत एकदा पुन्हा विस्तारानं आता बोर्डवर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि टप्प्याटप्प्याने ॲव्हरेज ॲटॉमिक मास हे कसं निश्चित केलं जातं है ना त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू. पहा, मग या ठिकाणी मी सांगितलं जसं ज्या गोष्टी बोललोय ना त्याच मी इकडे बोर्डवर लिहिल्या. बोर्डवर लिहिण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की कुठंतरी समजून घेतल्याचं तर ते आपल्याला लिहून घेता आलं पाहिजे है ना. लिहून घेत असतानाही तो कन्सेप्ट आपल्याला कळायला पाहिजे. पहा, एलिमेंट्स exist as mixture of isotopes
म्हणजे कुठलाही नॅचरली ऑकरिंग एलिमेंट है ना, परत आपण उजळणी घेतोय बरं का, है ना, इन द फॉर्म ऑफ मिक्सचर ऑफ आयसोटोप्स मध्ये जन्म घेत असतो. मग आयसोटोप म्हणजे काय, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं तरी मी बोर्डवर लिहिलं, आयसोटोप आपण कोणाला म्हणतो, ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, हे पहा, पण मास नंबर डिफरंट आहे, त्याला आयसोटोप असं म्हणत असतो. मग कुठेतरी आपल्याला असं कळेल की ॲटॉमिक मास ऑफ सच एलिमेंट्स इज ॲव्हरेज ॲटॉमिक मास, म्हणजे अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त आयसोटोप्स मध्ये जन्म घेणाऱ्या है ना एलिमेंटच्या आयटमचं ॲटॉमिक मास जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज ॲटॉमिक मासच्या माध्यमातून घ्यावं लागतं. आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास ठरवण्याच्या करिता है ना, मी आताच बोललो की आपल्याला दोन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. मग मी ते लिहिलं, काय लिहिलं की ॲव्हरेज ॲटॉमिक मास जर आपल्याला ठरवायचं असेल तर त्या ठिकाणी त्या आयसोटोपचा ॲटॉमिक मास आणि त्याच आयसोटोपचं पर्सेंटेज ऑकरन्स माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे दोन गोष्टी विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित ऐका. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ठरवत असताना आपल्याला विचारात घ्याव्या लागतात आणि ह्या दोन गोष्टी कोणत्या आहेत है ना, ॲटॉमिक मास ऑफ इट्स आयसोटोप्स अँड पर्सेंटेज ऑकरन्स. आता थोडक्यात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना एका विशिष्ट प्रकारच्या एलिमेंटच्या है ना तो किती आयसोटोप मधून अस्तित्वात येतोय माध्यमातून समजून घ्यायचा. म्हणून एक पुस्तकातही सोडून दिलेला प्रॉब्लेम आहे, तरीही आपण त्याला इकडे परत एकदा तोच सोडवलेला प्रॉब्लेम समजून घेण्याच्या करिता की ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं ठरवले जाते इकडे विचारामध्ये घेतोय. असंख्य प्रॉब्लेम्स आहेत, न्यूमेरिकल्स आहेत, बिलकुल जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला अनसॉल्ड जे सोडून दिलेले उदाहरणं नाहीत ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं ठरवल्या जाते है ना, तेही आपण तिकडे विचारामध्ये घेणार आहोत. पण सध्या आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं ठरवलं जातं ते समजून घेण्याच्या करिता या ठिकाणी जे उदाहरण आपल्याला पुस्तकात दिले आपल्या नव्या अभ्यासक्रमामध्ये तेच आपण इकडे विचारामध्ये घेतलेलं आहे. पहा, राजवायू ज्याचं नाव आहे निऑन. आता हा निऑन निसर्गामध्ये 3 आयसोटोप्सच्या माध्यमातून जन्म घेऊन अस्तित्वात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक ऐका, म्हणजे निऑनच्या 3ही आयसोटोपला स्वतःच निश्चित अशा प्रकारचा ॲटॉमिक मास आहे आणि प्रत्येक आयसोटोपचं निसर्गात सापडण्याचं प्रमाणही निश्चितच आहे है ना. म्हणजे या ठिकाणी जर निऑन 3 आयसोटोप मध्ये जन्म घेत असेल तर हे 3 आयसोटोप कोणते बघा इकडे. आयसोटोप म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असतो. निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 10 आणि मास नंबर त्याचा डिफरंट आहे. मग 3 आयसोटोपचे 3ही मास नंबर डिफरंट असणार. म्हणजे इकडे पहा आयसोटोप्स मी असं इकडे लिहिला, ठीक आहे. निऑन 20 त्याचा ॲटॉमिक मास 20 आहे. दुसरा आयसोटोप कोणता निऑन 21 आणि तिसरा आयसोटोप कोणता निऑन 22. मग प्रत्येक 3ही निऑनच्या या आयसोटोपला स्वतःच निश्चित अशा स्वरूपाचा ॲटॉमिक मास आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे निऑन 20 चा ॲटॉमिक मास 19.992 है ना, किंवा 9924 युनिफाईड मास दाखवले. निऑन 21 जो दुसरा आयसोटोप आहे त्याचा ॲटॉमिक मास 20.9940 युनिफाईड मास आहे आणि निऑन 22 नावाच्या या आयसोटोपचा ॲटॉमिक मास 21.914 आहे. म्हणजे ॲटॉमिक मास 3ही आयसोटोपचा सारखा आहे का, अजिबात नाही, पण एलिमेंट मात्र तोच आहे निऑन. मग निऑनचंच ॲटॉमिक मास आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज मध्ये सांगावं लागतं, कारण तो 3 आयसोटोप मध्ये अस्तित्वात आलेला आहे आणि प्रत्येक आयसोटोपचं स्वतःचं नॅचरल अबाउंडन्स म्हणजे पर्सेंटेज ऑकरन्स असते. हे इकडे लिहिलं मी पहा. निऑन 20चं पर्सेंटेज ऑकरन्स 90.92%, निऑन 21चं पर्सेंटेज ऑकरन्स 0.26%, निऑन 22चं पर्सेंटेज ऑकरन्स 8.82% आहे. बरोबर, म्हणजे 3ही आयसोटोपला निऑनच्या डिफरंट ॲटॉमिक मास आहे आणि त्याचं पर्सेंटेज ऑकरन्स सुद्धा डिफरंट आहे. परंतु आपल्याला ठोक निऑनचंच ॲटॉमिक मास सांगायचं आहे. मग ते ॲटॉमिक मास सांगत असताना निऑनच्या 3ही आयसोटोपच्या ॲटॉमिक मास सोबत पर्सेंटेज ऑकरन्स विचारात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला ते सांगावं लागेल. आणि सांगत असताना आपण म्हणू की जेव्हा आम्ही 3ही आयसोटोपचे ॲटॉमिक मास आणि त्यांचे पर्सेंटेज ऑकरन्स एकत्र केले त्यावेळेला आम्हाला निऑनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास मिळाला है ना, सरासरी अणूचं वस्तुमान. मग सरासरी मिळवण्याच्या करिता त्याच्या सगळ्याच आयसोटोप्सला त्याच्या ॲटॉमिक मास सगट पर्सेंटेज ऑकरन्सही विचारात तिकडे घेतलेला आहे. म्हणजेच आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला एक प्रॉब्लेम विचारलाय समजा, कॅल्क्युलेट ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन युजिंग फॉलोइंग डाटा. आता हा आपला डाटा आहे
निश्चित त्या आयसोटोपचा, आता निऑनचे किती आयसोटोप आहेत 3, जे काही ॲटॉमिक मास असेल त्या प्रत्येक आयसोटोपच्या ॲटॉमिक मास सोबत त्याचं पर्सेंटेज ऑकरन्स मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कसं, आता पहा निऑन 20 नावाचा आयसोटोप आहे, त्याचा ॲटॉमिक मास आपण इथे सांगितलं 19.9924. हे पहा 19.9924, त्याचं पर्सेंटेज ऑकरन्स किती आहे 90.22. म्हणजेच निऑन 20 नावाच्या आयसोटोपचं जे ॲटॉमिक मास आहे त्याच्यासोबत त्याचं पर्सेंटेज ऑकरन्स मल्टिप्लाय केलं. अगदी तसंच दुसरा जो निऑनचा आयसोटोप आहे निऑन 21, त्याच्या ॲटॉमिक मास सोबत ज्याचा ॲटॉमिक मास 20.9940, हे पहा 20.9940 आहे ना. मग त्या निऑन 21 नावाच्या आयसोटोपचं पर्सेंटेज ऑकरन्स 0.26 आपण मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. प्लस तिसरा जो आयसोटोप आहे निऑन 22, ज्याचा ॲटॉमिक मास 21.9914, हे पहा 21.9914, त्याच्यासोबत आपण निऑन 22 नावाच्या आयसोटोपचं पर्सेंटेज ऑकरन्स 8.82% मल्टिप्लाय केलं. आणि मल्टिप्लाय केल्याच्या नंतर है ना त्यांचं ॲडिशन केल्यावर येणाऱ्या उत्तराला आपण 100ने भागलंय. मी परत एकदा सांगतो, निऑनच्या 3ही आयसोटोपच्या ॲटॉमिक मास सोबत त्यांचं पर्सेंटेज ऑकरन्स मल्टिप्लाय करून 100ने आपण त्याला डिवाइड केलंय. आणि डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर मिळालंय 20.1707 युनिफाईड मास. म्हणजे निऑनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास हे 20.1707 युनिफाईड मास आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मास. प्रत्येक आयसोटोपचा ॲटॉमिक मास सारखं होतं का? नाही, वेगळं होतं. हे पहा 19.9224, 20.9940, 21.9914, है ना. म्हणजेच हे ॲटॉमिक मास प्रत्येक आयसोटोपचं वैयक्तिक आहे, परंतु निऑनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास मात्र आपण तिघांच्या ॲटॉमिक मास सोबत त्यांच्या पर्सेंटेज ऑकरन्सला एकत्र करून जेव्हा 100ने भागलं तेव्हा मिळणार उत्तर जे आपल्याला आहे ते निऑनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास सांगतो इकडे, जे आपण या ठिकाणी लिहिले आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ती म्हणजे कोणती? जेव्हा आपण पिरियोडिक टेबल पाहतो, काळजीपूर्वक ऐका बरं का, तर पिरियोडिक टेबलमध्ये प्रत्येक एलिमेंटच्या डोक्यावर कुठेतरी त्याचं मास दाखवलेलं असते. ते मास त्या एलिमेंटचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास असते. विद्यार्थी मित्रांनो विसरायचं नाही, मला व्यवस्थित ऐकायचं. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट काय माहिती का, की पिरियोडिक टेबलमध्ये हे जे ॲव्हरेज ॲटॉमिक मास प्रत्येक एलिमेंटचं त्याच्या डोक्यावर दाखवण्याचा जो प्रयत्न झालाय ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास राऊंड फिगरमध्ये असतं. म्हणजे कसं नाही कळलं, मी सांगतो इकडे पहा. समजा माझ्याकडे कार्बन आहे, कार्बनचे 3 आयसोटोप आहेत, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. 12, 13, 14 हे त्यांचे ॲटॉमिक मास आहे. आयसोटोप म्हणजे ज्याचं ॲटॉमिक मास डिफरंट आहे, म्हणजे कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. इकडे पहा कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. आता यांचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे 12.011. मित्रांनो बोर्डकडे लक्ष द्या, है ना. कार्बनच्या 3ही आयसोटोपचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास 12.011 आहे. म्हणजेच राऊंड ऑफ करून आपण हे पहा या ठिकाणी मी दाखवलं की कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास राऊंड ऑफ किती असेल 12.0, म्हणजे 12 युनिफाईड मास असेल. ठीक आहे. म्हणजेच कुठेतरी आपण राऊंड फिगर केलंय त्याला. जसं आता परत दुसरं एक उदाहरण आहे आपल्याकडे नायट्रोजन. नायट्रोजनचं है ना आपण जर पाहिलं तर आपल्याला 2 आयसोटोप दिसतात, एक नायट्रोजन 14, नायट्रोजन 15. मग याच नायट्रोजनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपल्याला जे पिरियोडिक टेबलमध्ये दाखवले ते किती आहे 14.007. याला आपण राऊंड ऑफ केलेलं आहे, राऊंड फिगर केलेलं आहे, ते म्हणजेच 14.0 अर्थात 14 युनिफाईड मास. याचा अर्थ काय झाला विद्यार्थी मित्रांनो, की पिरियोडिक टेबलमध्ये प्रत्येक एलिमेंटच्या डोक्यावर जे ॲव्हरेज ॲटॉमिक मास दाखवलेलं असतं ते राऊंड फिगर करून दाखवलेलं असतं, है ना. राऊंड ऑफ टू द नियरेस्ट, है ना, होल, नियरेस्ट फिगर विच इज इन होल नंबर, है ना. पूर्णांकात शक्यतो आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. हा विद्यार्थी मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची, मी तुम्हाला निऑनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास त्याच्या 3ही आयसोटोप्सला विचारात घेऊन कसं निश्चित करतात ते सांगितलं. परंतु तुम्ही जर ठरवलं कुठल्याही एलिमेंटचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचा सेम हाच फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14
3 आयसोटोप आहेत, मग कार्बनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास सांगायचं आहे, म्हणजे कार्बनच्या 3ही आयसोटोपच्या ॲटॉमिक मास सोबत त्यांचं पर्सेंटेज ऑकरन्स एकत्र करा. एकत्र केल्यानंतर 100 ने त्याला डिवाइड करा. येणारं उत्तर तुम्हाला कार्बनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास सांगेल, म्हणजे 12.011, ज्याला राऊंड फिगर आपण 12 युनिफाईड मास दाखवलेला आहे. कुठल्याही एलिमेंटचा आपण अशा सेम पद्धतीचा वापर करून ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे आहे ते ठरवू शकतो. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. उद्याच्या भागामध्ये आपल्याला मोलार मास विषयी माहिती घ्यायची. चला लिहायला वेळ देतो, लिहून घ्या. भेटू पुढच्या भागात. बाय.